रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. स्वतःची संडास जर स्वतः हाताने नाही धुतली तर कोणकोणते रोग होतात. आपण फारच मॉडर्न बनत चाललोय आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण देतोय. वास्तविक पाहता प्रत्येक मनुष्यामध्ये हे गुण आहेत 4 प्रकारचे. प्रत्येक मनुष्यामध्ये ते असतात. रोग इतके भयंकर होतात की त्या रोगाचं तुम्ही ऑपरेशन जरी केलं तरी शेवटी त्या रोगाचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं आणि मृत्यू संभवतो. रोग मी पुढे सांगणार आहे स्वतःची संडास स्वतः न धुतल्यामुळं. आणि कोणत्या व्यक्तीनं आवश्यकच आहे की स्वतःची संडास स्वतः धुणं. तत्पूर्वी आपण फार स्टायलिश आहोत असं सिद्ध करू नका. लक्षात ठेवा. कारण गुण प्रत्येकामध्ये, ब्राह्मण गुण प्रत्येकामध्ये आहे. जाता जाता रस्त्यावरून देऊळघाट पडलं भगवंताचं, तिथं हात जोडणे हा प्रत्येकामध्ये ब्राह्मण गुण आहे. लक्षात ठेवा. एखाद्याने जर आपल्यावर आघात केला तर त्याला रोखणं हा आपल्यामधला क्षत्रिय गुण आहे. वर्ण आहे हा. लक्षात ठेवा. जात नाही. बाजारामध्ये आपण कुठलीही वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर समोरच्यानी जर सांगितलं, आपण विचारलं वांगी कशी किलो, त्यांनी सांगितलं 30 रुपयाला पावशेर. आपण विचारतो काही कमी नाही का. म्हणजे प्रत्येकामध्ये याला वैश्य गुण म्हणतात. आणि स्वतःची विष्ठा स्वतः धुणे हा आपल्याकडे असणारा क्षुद्र स्वरूपाचा गुण आहे. असे 4 गुण प्रत्येक व्यक्तीकडे असतात. हे पहिल्यापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्यामध्ये हे होत आलेलं आहे. लक्षात ठेवा. घडत आलेलं आहे. त्याच्यामुळे फार बी आधुनिक बनायचं नाही. बऱ्याच जणाला हे जरा थोडंसं वेगळं वाटेल, परंतु सत्य बोले माझी वाचा. ज्या वेळेला तुम्ही उतार वयात जाईल त्यावेळेला तुम्हाला ते आजार झाले की तुमच्या लक्षात येईल, भैस सरांचे शब्द तुम्हाला आठवतील की सर सांगत होते ते बरोबर आहे. सर्वसाधारणपणे 30 वर्षाच्या पुढे किंवा अगदी अलीकड काय व्हायला लागले, व्यायामाचा अभाव असल्यामुळं स्त्री आणि पुरुषाने बटरफ्लाय हा सकाळी सकाळी उठल्यानंतर शौचाला जाऊन आलो की बटरफ्लाय हा व्यायाम करणं, केगल एक्झरसाइज करणं हे फार महत्वाचं असतं की जेणेकरून आपले सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, मग ते मेलमधले फिमेलमधले दोन्हीही ह्या बटरफ्लायमुळं नुसतं. आता बटरफ्लाय सर्वांना माहीत आहे. नसेल माहीत तर कुणालाही विचारलं तर कोणीही सांगेल. आपले दोन्ही पाय जे आहेत, पायाच्या टाचा ते गुदद्वाराजवळ ओढून घ्यायच्या, म्हणजे पाय असे होतील. लक्षात ठेवा. आणि ते पाय फक्त असे खालीवर हलवत ठेवायचे 5 मिनिटं फक्त. यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे सर्व, पुरुषामध्येही तुमच्या इरेक्टाईल डिस्फंक्शन, स्त्रीमध्ये योनीचा भाग सैल पडणं किंवा गुदद्वार हे सैल होणं, पुन्हा कंबरदुखीचा त्रास. लक्षात ठेवा. इकडे पेल्विक गर्डल आहे, त्या पेल्विक गर्डलमध्ये दुखणं या एक्झरसाइजमुळं, बटरफ्लाय एक्झरसाइजमुळं. बरं, याला काय विशेष नाही. अंथरुणावर बसल्या बसल्या 5 मिनिटं जर सकाळी तुम्ही देऊ शकत नसाल तर तुमच्यासारखा दुर्दैवी मनुष्य जगात कोण नाही. लक्षात ठेवा. आणि दुसरी म्हणजे दिवसभर जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला केगल एक्झरसाइज म्हणतात त्याला, पुरुषांनीही आणि स्त्रीनीही. केगल एक्झरसाइज म्हणजे काय करायचं, आपण लघवी आवरतो ती अवस्था असं बसल्या बसल्या सुद्धा करू शकतो. बोलतोय असो आणि लघवी आवरतोय ती अवस्था करायची, होल्ड करून ठेवायची 30 सेकंद, पुन्हा रिलॅक्समध्ये जायचं, पुन्हा होल्ड करून ठेवायची 30 सेकंद बरोबर, पुन्हा रिलॅक्समध्ये जायचं. आणि जिथे तुम्ही बसलेला आहात
त्या ठिकाणी अगदी समोरच्यावर गप्पा मारत मारत ह्या एक्झरसाइज तुम्ही करू शकता. त्याच्यामुळं रेक्टम जो पार्ट आहे आणि त्या रेक्टमच्या पाठीमागं ॲनस आणि रेक्टम ह्याच्यामधले जे स्नायू आहेत, स्फिंक्टर्स आहेत, मसल्स आहेत, त्या मसल्स व्यायाम नसल्यामुळं हळूहळू काय होतात, शिथिल बनत जातात. इलॅस्टिसिटी त्यांची नाहीशी होते आणि तिथे एक स्पेस तयार होतो, लक्षात ठेवा. मग तुम्ही शौचाला गेला असता काय होतं की तुमचं शौच छिद्र छोटं असल्यामुळं तिथल्या मसल्स या शिथिल झालेल्या असतात, पण छिद्र त्याच अवस्थेमध्ये असतं. त्या छिद्रातून सर्व जी स्टोल आहे म्हणजे विष्ठा आहे, शौच त्याला म्हणतो आपण, बाहेर न पडता, लक्षात ठेवा, समथिंग स्टोल त्या शिथिल भागामध्ये गोल ॲनसच्या सभोवताली आतल्या बाजूला त्या विष्ठेचा समथिंग पार्ट हा ॲक्युम्युलेट होऊन राहतो. मग तो कपाच्या स्वरूपात असेल, कप आणि तो स्टोल एकत्रित येऊन असे छोटे 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 खडे तयार होतात आणि कुठलाही पदार्थ वाजवीपेक्षा जास्त शरीरात राहिला तर त्यामुळं लक्षात ठेवा उष्णता, आणि उष्णतामुळं मग तो गुदाशय किंवा ॲनसचा पार्ट हा खाजवतो. लक्षात ठेवा, हे मी या गोष्टी सांगतोय म्हणजे सर्व वयस्कर व्यक्तीसह, तरुण व्यक्तीसह ज्यांना त्रास आहे, उपाय माझे कोणतेही फालतू नसतात. आता तुम्ही त्याला फालतू समजता, हा तुमचा दोष आहे. चॅनलला सबस्क्राईब करत नाही ही तुमच्या मनाची अवस्था आहे, लक्षात आलं का? किंवा लाईक करत नाही हेही तुमच्या मनाची अवस्था आहे, लक्षात ठेवा. आणि जे तुम्ही समोर देता तेच तुम्हाला रिफ्लेक्ट होतं. मग किती व्हिडिओ पहा, तुमची समोरच्या व्यक्तीवर, गुरुवर जर श्रद्धा नसेल तर तुम्ही काही यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अगदी हात जोडून विनंती आहे, जर ही माहिती आवडली, आणखीन मला बरंच काही पुढं सांगायचं आहे. हे फक्त गुदाशयाची आग होणे हे चालू होतं. मग आपणाला कळतच नाही कुठे उभा राहिलोय, काय उभा राहिलोय. सहज हात नेऊन किंवा एखाद्या खोलीत जाऊन भर 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 खाजवतो, तेवढ्या पुरतं राहतं का? कारण त्याच्यामध्ये पोटातील कृमी, लक्षात ठेवा, ते वळवळ 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 तिथं करायला लागले की ते गुदगुदू होतं तिथं आणि खाजवायला सुरुवात होते, लक्षात ठेवा. ह्याचा परिणाम असा होतो की तो मल तिथं साठून राहिल्यामुळं गुदद्वाराच्या बाजूला काय तिथली त्वचा पूर्णपणे सडून तिथे छिद्र तयार होतं. त्यालाच आपण भगेंदर म्हणतो, लक्षात ठेवा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. किंवा भगेंदराच्या अगोदरची सुरुवात म्हणजे मुळ्याद, पाईल्स म्हणतो आपण त्याला. उष्णतेमुळं कोंब यायला सुरुवात होते. ते आलेले कोंब सुद्धा सांगतात, अरे आत मी जिथे आलोय त्याच्या आतमध्ये घाण आहे. ती घाण तेवढी बोटाने फिरवून, लक्षात ठेवा, या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवत जावा. ती घाण सर्व काढायची, पुन्हा बोटाला एरंडेल तेल लावायचं आणि ते लावून हातून त्या त्वचेला पूर्णपणे लावायचं की जेणेकरून त्वचेचं कॉन्ट्रॅक्शन हे वाढेल आणि तुमचा जो स्टोल आहे किंवा विष्ठा आहे ती त्या ठिकाणी साठणार नाही. बरेच लोक म्हणतात की तुम्हाला बैठकाम आहे त्याच्यामुळं हा तुम्हाला मुळ्यादाचा त्रास होणार नाहीये. त्याच्यामुळे होत नाही. मुळ्याद, भगेंदर आणि त्याचं कालांतराने रूपांतर मग कॅन्सरमध्ये. आलं का लक्षात? मग रेक्टमच काढून टाकावं लागतं, तो भागच पूर्ण काढून टाकावा लागतो. कारण तिथं अनलिमिटेड ग्रोथ ऑफ सेल्स डिव्हाइड्स, रिडिव्हाइड्स आणि ट्युमर्स आर फॉर्म. छोट्या छोट्या गाठी तयार होते, लक्षात ठेवा, कोंब तयार होते. म्हणजे दॅट इज अ प्रायमरी सिम्पटोम की पुढं कालांतराने तुम्हाला काय होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी आता अपलोड करतोय, हा सर्व व्हिडिओचा बाप आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपण संडासला गेल्यानंतर, संडास झाल्यानंतर खरोखरच आपली संडास स्वच्छ झाली का त्यासाठी बोट घालून, बोटासनी नखं नसावीत, बोट घालून फिरवून पाहावं
त्या जागेमध्ये खडे तुम्हाला दिसतील. पहा आता अनेक जण ते काय झाले, आता अलीकड संडास बसून असे करायचे, हाताने पाणी वगैरे काय हे करायचं नाही, नळ सोडला की संडास सुद्धा धुवून. ह्याचा परिणाम असा होऊ लागलाय की हे रोग उद्भवू लागले. म्हणजे जेवढं तुम्ही मॉडर्न बनण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुमचा तोटा होईल. आणि मग आता ही उष्णता तर झालेली आहे लक्षात ठेवा. मग हे तुम्ही बाकीचे जे ते नाहीसे करण्यासाठी मुळ्यादावरचे माझे जे 5-7 व्हिडिओ आहेत, कुठलाही व्हिडिओ पहा आणि कोणताही उपचार करा, 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स वाटेल. कधीही ऑपरेशन करायची किंवा तुम्हाला नेक्स्ट स्टेज येण्याची भीती राहणार नाही. त्यातल्या त्यात वयस्कर स्त्री पुरुषांना मी हे आवर्जून या गोष्टी सांगू इच्छितो. बरं, त्याच्यामध्ये विशेष असं काय नाही. शरीर हे लक्षात ठेवा घाणीचे कोठार आहे. फक्त 9 छिद्रातून घाणच बाहेर येते. एवढंच छिद्र असं आहे की ज्याच्यातून चांगले बोल बाहेर पडतात. आलं का लक्षात? आणि तुम्ही धुवू नका बघा तोंड, त्याच्यातून सुद्धा घाणच बाहेर पडणार. परंतु जे चांगलं बोल आहेत ते फक्त माझ्याकडून या वाचेमधून बाहेर पडतात की जे जगाच्या कल्याणासाठी असतात. भगवंतांनी दिलेलं ज्ञान जरा कडक बोल असतात, माझे पर सत्य असतात. माझे म्हणजे मी निमित्त आहे लक्षात ठेवा. परंतु तुम्ही कधी मनात विचार न केलेले मात्र भगवंतांनी सुचवलेले हे बोल तुम्हाला मी बोलून गेलो, त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठला 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 विठला.